मी संभाजी पाटील आर.सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालय टेकवाडे राज्यशास्त्र विषयाच्या प्रकरण क्रमांक 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या म्हणजे जागतिकीकरण या प्रकरणातील उर्वरित भाग पाहत आहोत। जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रावर झालेला परिणाम आज आपण अभ्यासणार आहोत। लोकशाहीचे महत्त्व, रशियाच्या विघटनानंतर कम्युनिझमचा झालेला अंत, नागरिक केंद्र शासन आणि सुशासन या नवीन संकल्पना उदयास आल्या। कम्युनिझम म्हणजे ज्याला आपण साम्यवाद म्हणतो, ह्या साम्यवादाचा अंत झाला आणि बहुमताने घेतले जाणारे निर्णय या लोकशाही मूल्यांना जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त झाले। हे पहा मित्रांनो, आपण जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रावर कसा परिणाम होत आहे ते पाहत आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम आपण लोकशाहीचे महत्त्व कसे वाढत चाललेले आहे। लोकशाहीचे महत्त्व वाढण्याची कारण हीच की जसं आपण बघितलं सोव्हिएत रशियाचे विघटन झाले। सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन जो कम्युनिझम होता, साम्यवाद होता, त्या साम्यवादाचा अंत झाला आणि जग लोकशाहीच्या दिशेने वाटचाल करू लागले। लोकशाहीमध्ये लोकांच्या हक्कांना महत्त्व प्राप्त झाले। लोकांवर आधारित नागरिक केंद्रित अशा प्रकारच्या शासनाची व्यवस्था समोर आली। नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन या संकल्पनांना महत्त्व प्राप्त झाले आणि प्रभाव असा झाला की बहुमताने निर्णय होऊ लागले। जागतिक पातळीवर बहुमताने निर्णय होऊ लागले म्हणजेच काय, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक देशामध्ये लोकशाहीची मूल्य ही जोपासली जाऊ लागली आणि लोकशाही मूल्यांना महत्त्व प्राप्त झाले। हा जागतिकीकरणाचा एक मोठा प्रभाव आपल्याला दिसून येतो। दुसरा प्रभाव आपण पाहत आहोत। दुसरा प्रभाव पाहण्यापूर्वी हॅलो हॅलो आवाज येतोय ना? हा, स्क्रीन दिसतोय का तुम्हाला? स्क्रीन दिसतोय का? हा, दिसतोय ना? हा, दुसरा महत्वाचा घटक आहे राज्यांचे स्थान। आता राज्याचे स्थान, राज्याचे मूलभूत घटक असतात लोकसंख्या, भूप्रदेश, सार्वभौमत्व आणि शासन। सार्वभौमत्व असेल तरच राज्य अस्तित्वात येतं। राज्याच्या सार्वभौमत्वाला अंतर्गत आणि बाह्य सार्वभौमत्वाला आज आव्हाने प्राप्त झालेले आहेत। जागतिकीकरणामध्ये आपण म्हणत आहेत की एका बाजूला राज्याच्या सीमा पुसट होत जातात आणि राज्य हे जगाशी जुळत जातं। त्याचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावर दिसतो। सार्वभौमत्वाचा हा घटक महत्त्वाचा जरी असला तरी सार्वभौम अधिकार क्षेत्राशी जोडली जाते। त्याच्या आधारे राज्याला आपल्या अधिकार क्षेत्रात कायदे करण्याचा अधिकार असतो। या सार्वभौमत्वावर आज अंतर्गत तसेच बाह्य घटकांकडून आघात होत आहेत असे मानले जाते। आंतरराष्ट्रीय कायद्यांचा विस्तार, तसेच बघा आंतरराष्ट्रीय कायदे जसं काही उदाहरणार्थ WTO, WHO, युनो यांचे जे आंतरराष्ट्रीय कायदे आहेत, या आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करणं राज्याला बंधनकारक असतं। कारण जगात आपल्याला जागतिक व्यवहार करायचे असतील तर जागतिक पातळीवरील ज्या संघटना आहेत त्या संघटनांचा प्रभाव आणि त्यांच्या कायद्यांचं पालन करणं आवश्यक असतं। म्हणजेच राज्याच्या सार्वभौमत्वावर बंधनं येतात। तसेच प्रादेशिक आर्थिक संघटना, उदाहरणार्थ जशा प्रादेशिक संघटना आहेत, सार्क आहे, युनेस्को आहे, अशा प्रकारच्या ज्या संघटना असतात, या संघटनांचे जे नियम आहेत, कायदे आहेत ते राज्यांवर पाडणे बंधनकारक असते। म्हणजेच काय, राज्यांचं जे अस्तित्व आहे, राज्यांचं जे स्थान आहे ते जरी असलं तरी सुद्धा राज्याला काही बाबतीत मर्यादा येत असतात। तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांचा विस्तार झाला, प्रादेशिक संघटनांचा प्रभाव वाढला, बाजारपेठेचे जागतिकीकरण झाले आणि आज आपण पाहतोय पर्यावरण सारख्या विषयावर किंवा मानवी प्रश्नांबाबत वाढती चिंता, ही सर्व बाह्य आव्हाने आहेत। तसेच राष्ट्रीय पातळीवरील सहमतीचा अभाव आणि यामुळे बऱ्याचदा असं होतं की राष्ट्रीय पातळीवर एकाच विषयावर सहमत होत नाही। म्हणजेच राज्यांचं ह्या ठिकाणचं महत्त्व आपल्याला कमी होताना दिसतं। त्यातूनच होणारे मतभेद, राज्यांमध्ये प्रत्येक राज्यामध्ये मतभेद दिसून येतात। लोकशाहीमध्ये सुद्धा मतभेद दिसून येतात। तसेच वाढता वांशिक राष्ट्रवाद, बिगर राष्ट्रीय घटकांचे कार्य, बिगर राष्ट्रीय घटक म्हणजे ज्याला आपण NGO म्हणतो, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स, यांचा सुद्धा प्रभाव आपल्याला दिसून येतो। पर्यावरण, लिंगभेद, तसेच मानवतावादी समस्यांना मिळालेले केंद्रस्थान। आज मानवतावादी समस्यांना केंद्रस्थान मिळतं आणि राज्यांचं जे अंतर्गत आव्हाने आहेत ते राज्याला अंतर्गत आव्हाने प्राप्त होत आहेत। थोडक्यात काय, तर जागतिकीकरणाचा प्रभाव हा राज्यांच्या अस्तित्वावर होत आहे। राज्यांचे स्थान हे डळमळीत होत आहे। पण असे असले तरी राज्य आपले हे स्थान टिकून आहे। पुढचा
राजकीय बाबतीत होणारा सगळ्यात मोठा जागतिकीकरणाचा प्रभाव आहे तो म्हणजे बिगर राजकीय घटकांचे वाढते महत्व. बिगर राजकीय घटकांना महत्व वाढत चाललेलं आहे. नागरी समाजाला मिळालेल्या वाढत्या महत्वांमुळे बिगर राजकीय घटक पुढे आले, जसे की आपण म्हणतो NGO. NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स. या अशा स्वयंसेवी संघटना किंवा गैर सरकारी संस्था असतात की त्यांना महत्व प्राप्त झालेले आहे. त्या संस्था मानवी समस्यांच्या प्रश्नांवर भर देतात. आज आंतरराष्ट्रीय संबंध केवळ राष्ट्राच्या संबंधापुरतं मर्यादित राहिलेले नाहीत, तर त्यात बिगर राजकीय घटकांचा देखील समावेश आहे. उदाहरणार्थ अॅम्नेस्टी इंटरनॅशनल ही अशी NGO आहे, आंतरराष्ट्रीय संघटना. NGO नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स, कोणत्याही गव्हर्नमेंटची नाही, परंतु त्याचा प्रभाव राष्ट्रांच्या निर्णयावर होताना आपल्याला दिसतो. तसेच ग्रीन पीस मुवमेंट. ग्रीन पीस मुवमेंट ही पर्यावरणवादी आंतरराष्ट्रीय अशा प्रकारची NGO आहे. ती सुद्धा जेव्हा कोणत्याही प्रकारच्या पर्यावरणाचा ऱ्हास करताना एखादं राष्ट्र किंवा एखादं राज्य दिसतं, तर त्याला त्या प्रकारचा विरोध हा ग्रीन पीस मुवमेंट कडून केला जातो. त्यानंतर दहशतवादी गट. आज आपण पाहतो दहशतवादी गट हा सुद्धा एक NGOचाच प्रकार आहे. हे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आणि दहशतवादाचा प्रभाव आज जगामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण दिसतो. आपण पहिल्या प्रकरणामध्ये बघितलं होतं की जागतिकीकरणानंतर 1991 नंतरचं जग कसं बदलत गेलं. दहशतवादी कारवाई आणि दहशतवादी हल्ले मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतात. त्याचाही प्रभाव हा जागतिकीकरणाचाच तो एक परिणाम आहे. पुढे जागतिकीकरणाचा अजून परिणाम आपण पाहणार आहोत तो मानवी हक्क. बघा, मानवी हक्कांना कसं महत्व प्राप्त झालं. जागतिकीकरणाच्या युगात मानवाधिकारांचे संरक्षण एक महत्वाचा विषय बनला आहे. मानवी हक्क खरं तर जगाच्या पाठीवर 1948 पासून मानवी हक्कांना युनो या संघटनेने, युनो जी जागतिक संघटना, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन्स, याने मान्यता दिली. परंतु विकसित आणि अविकसनशील देशांमध्ये मानवाधिकारांच्या दृष्टिकोनात फरक करण्याची गरज आहे. तिसऱ्या जगाच्या दृष्टीने नागरी व राजकीय हक्कांच्या आधी आर्थिक विकास साधण्याची गरज आहे. तसेच वैयक्तिक अधिकारांपेक्षा समाज आणि कुटुंब यांचे महत्व अधिक आहे. उदाहरणार्थ भारताच्या संविधानाने सामाजिक न्यायावर अधिक भर देऊन अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि स्वास्थ्य, आरोग्य यांना प्राथमिक महत्व दिले आहे. असेही मानले जाते की वितरणात्मक न्याय मिळवून देण्यासाठी, वितरणात्मक न्याय म्हणजे प्रत्यक्षात लोकांमध्ये जे वितरण केलं जातं, ज्याला आपण स्वातंत्र्य म्हणतो, अशा प्रकारच्या अन्न, वस्त्र आणि निवारा किंवा घर ह्या बाबतीत, निवारा म्हणजे घर, ह्या बाबतीत देण्यासाठी जे वितरण केलं जातं, दिलं जातं, न्याय मिळवून देण्यासाठी लोक कल्याणापेक्षा स्वातंत्र्याच्या हक्कांवर जास्त भर दिला जातो. म्हणून राष्ट्रांना आपला इतिहास, संस्कृती, राजकीय व्यवस्था आणि अर्थव्यवस्था याद्वारे मानवी हक्कांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे. थोडक्यात नागरिक राजकीय हक्क व स्वातंत्र्य या पाश्चात्य दृष्टिकोनाला प्रत्यक्षात स्थानिक परिस्थितीशी सांगड घालण्याची गरज आहे. वरील सर्व गोष्टी आपण तपशिलाने पाहणार आहोत. बघा, एखाद्या आता अपघातानंतरचा चेर्नोबिल आण्विक प्रकल्प. आता चेर्नोबिल मध्ये जो आण्विक प्रकल्प झाला होता त्यामध्ये गॅस लीक झाला होता आणि गॅस लीक झाल्यामुळे तिथल्या अनेक लोकांना त्याचा त्रास झाला आणि ह्या त्रासाच्या संदर्भात त्या देशाला प्रश्न विचारणारी संघटना जी होती, त्या संघटनेने त्यांना प्रश्न विचारलेले होते. तर अशा प्रकारे जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादी घटना होते, एखाद्या देशामध्ये घटना होते, त्या घटनेच्या बाबतीत दबाव आणला जातो तो आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या NGO कडून. आणि अशाच प्रकारच्या आपण जम्मू काश्मीरमध्ये बघितलं. जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा हे दहशतवाद्यांवर भारत सरकारकडून कारवाई केली जाते, त्याला सुद्धा अॅम्नेस्टी इंटरनॅशनल सारखे ऑर्गनायझेशन्स विरोध करते की तुम्ही त्यांचे हक्क डावलतायत. अशा प्रकारचा त्यांचा एक भारत सरकारवर दबाव असतो. म्हणजेच काय, तर अशा प्रकारचे हे NGO आहेत की ज्या आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करतात. यांचा शासनाच्या राज्यावर प्रभाव झालेला दिसून येतो. तसेच काही दहशतवादी कारवाया होताना आपल्याला जगभर दिसत असतात, त्यांचाही प्रभाव हा दिसत असतो. म्हणजे जागतिकीकरणाचे जर आपण फलित बघितलं तर राजकीय दृष्टिकोनातून लोकशाहीचं महत्व जरी वाढलं, राज्यांचं महत्व कमी होताना दिसत आहे. दहशतवादी सारख्या संघटना चा प्रभाव वाढत चाललेला आहे आणि हा वाढता दहशतवादी संघटनांचा प्रभाव हा जगाला ग्रासतो आहे. जागतिकीकरणाचे अनेक फायदे आपल्याला दिसून येतात, पण काही तोटेही जागतिकीकरणामध्ये आपल्याला दिसून येतात आणि त्या बाबतीत संपूर्ण जगाने राष्ट्रातील वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संघटनांनी एकत्रितरित्या प्रयत्न करण्याची गरज आहे. बघा, जागतिकीकरणाच्या युगात राज्याला किती महत्व आहे किंवा राज्य ही संकल्पना आज देखील किती महत्वाची आहे, त्यातले जनकल्याण किती केलं जातं किंवा विकासाच्या कार्यातून राज्य व्यवस्था
कशा पद्धतीने कार्य करते याला अधिक महत्त्व आहे. आज राज्यांच्या मुख्य घटकांकडे जर आपण बघितलं, भूप्रदेश, सार्वभौमत्व, शासन आणि जनता हे घटक आहेत. आज राज्याचा भूप्रदेश अबाधित आहे. असं असताना देखील राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय एकात्मतेविषयी जेव्हा आपण बोलतो, सार्वभौम शासन ही संकल्पना देखील अस्तित्वात आहे. आंतरराष्ट्रीय करारांच्या जबाबदाऱ्यांमुळे राज्याची सत्ता कमी झाली आहे, परंतु राज्याचे अधिकार आज देखील अस्तित्वात आहेत. वांशिक राष्ट्रवाद आणि स्वयंनिर्णयाच्या हक्कांच्या आधारे नवीन राज्याची निर्मिती होत आहे. आपण आधीच्या प्रकरणात बघितल्याप्रमाणे त्यातून राज्यांचा ऱ्हास होताना दिसत नाही, तर नवीन राज्य निर्माण होताना आपल्याला दिसत आहेत. असं असलं तरी राज्यांचे अस्तित्व धोक्यात येत असलं तरी मित्रांनो, आज राज्याने नवीन राज्य सुद्धा निर्माण होताना दिसून येत आहेत. राज्यांचं महत्त्व, त्यांचं सार्वभौमत्वाला कमी अधिक प्रमाणामध्ये अंतर्गत किंवा बाह्य प्रमाणामध्ये धोका होत असला तरी सुद्धा नवीन राज्य सुद्धा निर्माण होताना दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतील अशा राज्याच्या कार्यकारी मंडळ, विधानमंडळ, न्यायमंडळ आणि नोकरशाहीसारख्या सक्षम राजकीय संस्था आहेत. या संस्थांच्या राज्याच्या मूलभूत मूल्यांचे रक्षण, सामाजिक सुरक्षा देणारी व्यवस्था राखणे आणि आर्थिक विकासाला प्रोत्साहन देणे ही कार्य करू शकतात. सार्वभौमत्वाच्या संदर्भात शंका असल्या तरी देखील राज्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी सर्वात महत्त्वाची संस्था आहे. म्हणूनच जागतिक नागरी समाजाचे वाढते महत्त्व, वाढता